श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. हा अध्याय मंगलचरणाचा असून यात विघ्नहर्ता गणेश, माता सरस्वती, ब्रह्मा विष्णू महेश आणि श्री नरसिंह सरस्वती यांची स्तुती या पहिल्या अध्यायामध्ये केलेली आहे. हे विघ्नहर्त्या, माता पार्वतीच्या पुत्रा गजानना, तुला माझा नमस्कार असू दे. हे लंबोदरा, एकदंता, मोठ्या कानांचा गणराया, तुझा जय जयकार असो. जे लोक तुझी मनापासून चिंतन करतात त्यांच्या वाटेत कोणतीही विघ्ने येत नाहीत. त्यांची सर्व संकटे दूर होऊन अशक्य वाटणारी कार्यही तुझ्या कृपेने सहज शक्य होतात. हे स्वामी लंबोदरा, 14 विद्यांचा अधिपती तूच असल्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना सगळ्यात पहिले आम्ही तुला वंदन करतो. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवसुद्धा आपल्या कार्याच्या सुरुवातीला तुला वंदन करतात आणि तुझ्याच कृपेने त्यांची सर्व कार्य यशस्वी होतात. तू सर्व गणांचा नायक आहेस आणि विघ्नांचा नाश करणारा आहेस. जी लोक तुला शरण येतात त्यांच्या सर्व कामे निश्चितपणे पूर्ण होतात. हे गजानना, माझ्या मनातील इच्छा तूच पूर्ण कर. मी तुला साष्टांग नमस्कार करतो. मला सद्बुद्धी आणि ज्ञान दे. मी अज्ञानी आणि मतिहीन आहे, म्हणूनच मी तुझ्या चरणांचा आश्रय घेतला आहे. तू 14 विद्यांचा साठा आहेस आणि शरण आलेल्यांचा आशीर्वाद देणारा आहेस. माझ्या अंतःकरणातील इच्छा पूर्ण व्हावी आणि माझ्याकडून हे पवित्र गुरुचरित्र व्यवस्थित लिहून व्हावे. हे दात्या गणराया, तू माझ्यावर तुझी कृपादृष्टी ठेव आणि या ग्रंथाची निर्विघ्न समाप्ती कर. गणपतीला वंदन केल्यानंतर आता ब्रह्मदेवाची कन्या, जिचे नाव वागीश्वरी आहे, त्या माता सरस्वतीला वंदन करूया. जिच्या हातात पुस्तक आणि वीणा आहे आणि जी हंसावर स्वार झालेली आहे, तिचे मी ध्यान करतो. सर्व विद्या, वेद आणि शास्त्रांची जननी असलेल्या सरस्वती मातेला अत्यंत विश्वासाने वंदन केले असता मनुष्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते, हे निश्चित समजावे. म्हणूनच हे स्वामिनी सरस्वती माता, मी तुझ्या चरणावर डोके ठेवत आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो, माझ्या जिभेवर वास कर आणि या ग्रंथलेखनात मला मदत कर. माझ्या गुरूंमध्येही तुझे स्थान आहे, म्हणूनच त्यांना नरसिंह सरस्वती म्हणतात. तुझेच नाव माझ्या गुरूंच्या नामात असल्यामुळे आपलेच अपत्य समजून तू माझ्यावर प्रेम कर. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्या चरणांना वंदन करतो. हे माते, तू माझ्यावर प्रसन्न होऊन मला विद्यादान दे, जेणेकरून हा ग्रंथ अत्यंत रसाळ आणि सुंदर होईल. आता मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना वंदन करतो. त्यांनी माझ्यावर अनुग्रह करावा आणि मला ज्ञान द्यावे, अशी मी प्रार्थना करतो. ज्याला 4 मुखे आहेत, जो या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे आणि ज्याच्या मुखातून 4 वेदांची निर्मिती झाली, त्या ब्रह्मदेवाच्या चरणी माझे नमन आहे. आता भगवान विष्णूंना वंदन करूया, जो या संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे आणि जो माता लक्ष्मीसोबत रात्रंदिवस क्षीरसागरात शेषनागावर शयन करतो. आता मी भगवान शंकराला वंदन करतो, ज्याने आपल्या जटेत गंगा मातेला धारण केले आहे, ज्याला 5 मुखे आणि 10 हात आहेत आणि ज्याच्या अर्ध्या अंगावर जगमाता पार्वती विराजमान आहे. आता मी श्रेष्ठ ऋषी आणि कवींच्या कुळाला वंदन करतो. महर्षी पराशर, वेदव्यास, आदिकवी वाल्मिकी आणि इतर सर्व श्रेष्ठ कवींना माझा आदरपूर्वक नमस्कार असो. मला कविता किंवा साहित्य कसे रचावे याचे कोणतेही ज्ञान नाही आहे, म्हणूनच मी तुम्हाला विनंती करत आहे की मला तुमचा नम्र दास समजून मला ज्ञान आणि आशीर्वाद द्या. मला ग्रंथाची रचना कशी करावी हे समजत नाही. शास्त्रामधील सखोल विचार मला माहिती नाहीत आणि महाराष्ट्राची शुद्ध भाषाही मला नीट येत नाही, म्हणूनच मी तुमच्याकडे मदत मागत आहे. तुम्ही सर्व श्रेष्ठ कवींनी माझ्यावर कृपा करावी आणि माझ्या शब्दांना सामर्थ्य द्यावे. मला शब्दांची उत्पत्ती आणि व्याकरण समजत नाही, त्यामुळे तुम्हीच या लहान बालकाचा सांभाळ करावा. अशा प्रकारे सर्व देवी देवतांना आणि कवींना विनंती करून मी माझ्या मनामध्ये माझ्या पूर्वजांचे, मातापित्यांचे आणि दोन्ही कुळातील पुण्यवान पुरुषांचे स्मरण करतो. आमची शाखा अपस्तंभ असून कौंडिक्य गोत्र आहे
आमचे घराणे साखरे या नावाचे प्रसिद्ध आहे, जे श्री गुरूंचे परमभक्त सायदेव यांच्या वंशातील आहे. माझ्या मातापित्यांना वंदन केल्यानंतर मी माझ्या सद्गुरूंना वंदन करतो, ज्यांच्या चरणांचे स्मरण करताच माझी बुद्धी प्रकाशमान झाली आहे. गंगाधर यांच्या पोटी माझा जन्म झाला आहे. मी एकाग्र चित्ताने आणि अखंड भावाने नेहमी श्रीगुरूंचे ध्यान करत असतो. म्हणूनच मी सरस्वती गंगाधर सर्व संतांना नमस्कार करतो आणि उपस्थित श्रोत्यांना वारंवार विनंती करतो की मला आपले लहान मूल समजून माझ्या चुका क्षमा कराव्यात. माझी बुद्धी फार अल्प आहे आणि मला काव्याचे शास्त्र समजत नाही. जसे माझे श्रीगुरू माझ्या बुद्धीत प्रेरणा देत आहेत, अगदी तसंच मी हे चरित्र सांगत आहे. आमच्या वंशामध्ये पूर्वपार काळापासून श्रीगुरूंची रात्रंदिवस कृपा झालेली आहे. त्यांनीच मला आज्ञा दिलेली आहे की तू माझ्या लीलांचं आणि चरित्राचे सविस्तर वर्णन कर. श्रीगुरूंचे शब्द माझ्यासाठी कामधेनूसारखे आहेत. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. श्रोत्यांना हे समजून घेण्याची बुद्धी देणारे स्वतः श्री नरसिंह सरस्वतीच आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा साक्षात अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती होय. ज्यांनी मानवी रूप घेतलं आहे त्यांचा महिमा अथांग आहे. त्याचा फार कोणालाही टाळता येत नाही आणि त्यांचे चरित्र पूर्णपणे कुणालाही वर्णन करता येत नाही. श्रीगुरूंचे हे दैवी चरित्र वर्णन करण्याची शक्ती माझ्या सामान्य वाणीमध्ये कुठून असणार, पण स्वतः श्रीगुरूंची तशी आज्ञा असल्यामुळेच मी हे धाडस करत आहे. ज्यांना उत्तम संतती, नातवंडे आणि कौटुंबिक सुख हवे आहे त्यांनी ही कथा अतिशय प्रिय वाटेल. हा ग्रंथ जिथे वाचला जातो तिथे लक्ष्मीचा अखंड वास असतो, हे श्रोत्यांनो लक्षात ठेवा. अशी ही सुंदर आणि मनमोहक कथा ज्यांच्या घरात दररोज वाचली जाते ते कुटुंब आपल्या पत्नी, मुले आणि नातवंडासह नेहमी सुखाने आणि समाधानाने नांदत असते. त्या घरात कोणताही आजार किंवा रोग राहत नाही. श्रीगुरूंच्या कृपेने ते कुटुंब नेहमी आनंदी राहते. कोणत्याही शंकेशिवाय केवळ 7 दिवसाचं श्रवण केल्यास माणसाची सर्व संकटे आणि बंधने तुटतात. जेव्हा कोणताही अवाजवी मेहनत न करता केवळ भक्तीने एवढा मोठा सुखाचा साठा मिळत असेल तर इतर कष्टांची काय बरं गरज. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि एकाग्र चित्ताने ऐका. आम्हाला स्वतःला याचा अनुभव आला आहे, म्हणूनच मी इतक्या ठामपणे सांगत आहे. श्रीगुरूंचे स्मरण सर्वांचे कल्याण करणारे आहे, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. हे गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. हे ऐकल्यावर माणसाला थोर ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणूनच आपले कान सावध ठेवून एकाग्र मनाने हे चरित्र ऐकावे. साक्षात दत्त अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती महाराज गांगनापूर क्षेत्री वास्तव्यास होते आणि त्यांची कीर्ती सर्वत्र दूरवर पसरलेली होती. त्यांचा अत्यंत अद्भुत असा महिमा मी तुम्हाला सांगतो, तो एकाग्र चित्ताने ऐका. गांगनापूर या गावात श्रीगुरू स्वतः राहत असल्यामुळे त्या भूमीचा महिमा खूप मोठा झाला. 4ही दिशांच्या देशांमधील लोक हे जाणत होते आणि सर्व जाती धर्माची लोक तिथे दर्शनासाठी व यात्रेसाठी येत होते. जे लोक गांगनापूरला जाऊन श्रीगुरूंची आराधना करतात त्यांना त्यांच्या भक्तीचं फळ लगेच मिळतं. त्यांना पुत्र, संपत्ती, ऐश्वर आणि मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या सर्व प्राप्त होतात. जिथे नवस करून ज्यांना संतती प्राप्त होते ते आनंदाने आपल्या मुलांचं नाव श्रीगुरूंच्या नावावरून ठेवतात आणि आनंदी होऊन धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त करतात. अशी परिस्थिती असताना त्या काळात नामधारक नावाचा एक परमभक्त होता. तो संसारातील अतिशय मोठ्या दुःखांनी आणि कष्टांनी त्रस्त झाला होता, परंतु तो मनाने नेहमी श्रीगुरूंचे ध्यान करायचा. तो मनाने अत्यंत व्याकुळ झाला होता आणि चाहूबाजूनी चिंतेने वेढला गेला होता. शेवटी आता काहीच झालं तरी श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचे असा टोकाचा निश्चय करून तो घराबाहेर पडला. मनात पक्का निश्चय करून तो स्वतःशीच म्हणाला, एकतर मी माझ्या श्रीगुरूंना प्रत्यक्ष डोळ्यानं पाहीन, नाहीतर या ठिकाणी माझा देह त्याग करीन. या दुःखी आणि जड शरीराचा आता मला काय बरं उपयोग. ज्या श्रीगुरूंचे केवळ नाव घेतल्याने माणसाचे दारिद्र्य आणि दुःख त्वरित नष्ट होते, मी तर त्यांचाच नामांकित दास आहे, मग तरीही मला दुःख का बरं. याच गोष्टीचा अभिमान किंवा हट्ट मनात धरून तो चालत होता की हे सर्व प्राणीमात्रावर कृपा करणाऱ्या श्रीगुरू
मला तुमची दिव्यमूर्ती दाखवा. त्याचे अंतःकरण अत्यंत व्याकुळ झाले होते. त्या अवस्थेत त्याच्या मुखातून कधी श्रीगुरूंची स्तुती तर कधी थकून जाऊन निंदा निघत होती. तो नामधारक भक्त कसा रडत रडत प्रार्थना करत होता ते ऐका. सर्व वेद आणि पुराणे सांगतात की तुम्हीच साक्षात त्रिमूर्ती आहात. या कलियुगात तुम्हीच लोकांच्या दृष्टीस पडणारे प्रत्यक्ष दैवत आहात. तिन्ही देवांचे गुण आणि शक्ती तुमच्यामध्ये सामावलेले आहे. तुम्ही भक्तांचे रक्षण करणारे आणि दयेचे सागर आहात. हे श्रीगुरु, माझे अंतःकरण आता संकटामुळे अजिबात स्थिर राहिलेलं नाही आहे. तुम्ही तर कृपेचा सागर आहात. आता माझ्या हाकेला लवकर होऊ द्या. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक नरहरी राजा, मला लवकर दर्शन द्या. एखादी आई आपल्या लहान बाळाला संकटातून सोडून कशी काय जाऊ शकते? माझ्यासाठी तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे वडील आहात. तुम्हीच माझे मित्र आणि भाऊ आहात आणि पिढ्यानपिढ्या आमचे कुळदैवतही तुम्हीच आहात. जर तुम्ही माझे सर्वस्व आहात तर मग मला नेहमी हे कष्ट आणि चिंता का ठेवता? तुम्ही भक्तांसाठी कृपासिंधू आहात, मग माझ्या बाबतीत असे निष्ठुर का होऊ शकता? तुम्ही स्वतः त्रिमूर्ती आहात आणि या संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करता. इतकेच काय तर सर्व देवी देवतांना शक्ती देणारे दाते तुम्हीच आहात. तुमच्याशिवाय या जगात मला सांभाळणारा दुसरा कोणताच दाता आहे का? तुम्ही सर्वज्ञ आहात आणि या जगाचे पालनपोषण करते आहात. भक्ताला काही दिल्याशिवाय दैवत्व सिद्ध होत नाही की मला काहीच न देण्याचे तुमच्या मनात ठरलेले आहे. जे काही असेल ते मला स्पष्ट सांगा. तुम्ही विष्णू अवतार घेऊन राजा बळीकडून या पृथ्वीचं दान घेतलं आणि त्याला पाताळात पाठवलं. या संपूर्ण सृष्टीचे पालन करणारे एकमेव देव तुम्हीच आहात. तुमच्या पुढे मी एक लहान डासासारखा किरकोळ आहे. मी तुम्हाला काय बरं देऊ शकतो? लहान मुलाकडे त्याची आई किंवा वडील कधी काही मागतात का? उलट तेच मुलाचे लाड पुरवतात. हे श्री गुरुनाथा, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. मी तुम्हाला काय बरं देऊ? भक्ताकडून आधी सेवा करून घ्यायची आणि मग त्याला काहीतरी द्यायचं, हा तर सामान्य व्यवहार झाला. यात खऱ्या दातृत्वाचे नाव राहत नाही. खरा दाता तो जो न मागता देतो. जमिनीवर विहीर किंवा तलाव असताना पण आकाशातील मेघ कोणतीही सेवा न घेता स्वतःच्या उदार स्वभावाने सर्वांवर पाऊस पडतो. नदी, विहिरी, ढगांनी कोणतीही सेवा करतात तरीही ढग सर्वांना पाण्याने तृप्त करतो. मग तुम्ही माझ्यावर कृपा का बरं करत नाही? मला तुमची सेवा कशी करावी हे माहिती नाही आहे. माझं मनही स्थिर नाही आहे. परंतु आमची संपूर्ण घराने पिढ्यानपिढ्या तुमचेच दास राहिले आहेत. माझ्या पूर्वजांनी तुमची अतोनात सेवा केली आहे. हे नरहरी राजा, जर तुम्ही आता मला दर्शन दिले नाही तर मी हट्ट करून न्यायाच्या भाषेत तुमच्याकडून माझे हक्क जिंकून घेईन. हे गुरुनाथा, तुम्ही माझ्या बाबतीत खूप कडक वागत आहात असं दिसतंय. मी जर तुमचा जुना अनन्य भाविक शरण आलेला दास आहे. मनाचा कठोरपणा स्वतःच्या तोडीच्या माणसाशी दाखवायचा असतो, आपल्या गरीब दासावर नाही आहे. हे हरी, तुम्ही तुमचा कठोरपणा दृष्ट दैत्यावर दाखवाल आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण करून सेवकांचे कैवारी झालात. मग माझ्याच वेळी हा कठोरपणा का बरं? आपल्या सेवकांशी किंवा लहान मुलांशी असे कठोर वागणे तुम्हाला शोभतं का? जर एखादं लहान बाळ अज्ञानाने आपल्या आईला निष्ठुर शब्द बोलले किंवा तिला मारले तरी ती आई आपल्या बाळावर कधी रागवत नाही. उलट ती त्याला आनंदाने जवळ घेते, मिठी मारते आणि समजावते. समजा कधी आई रागवली तर ते बाळ धावत जाऊन आपल्या वडिलांकडे तक्रार करतं आणि जर कधी वडील रागवले तर आई धावत येते आणि मुलाला पदराखाली घेऊन त्याचे रक्षण करते. पण हे गुरुनाथा, तुम्ही माझी आई आणि तुम्हीच माझे वडील आहात. जर तुम्हीच माझ्यावर रागवलात तर मी माझी तक्रार घेऊन कोणाकडे जाऊ? म्हणून माझ्या चुका क्षमा करा. अशा प्रकारे तो नामधारक भक्त अत्यंत करुणेने देवाचा धावा करत होता आणि श्रीगुरूंच्या आठवणीत वेड्यासारखा झाला होता. तो म्हणत होता, अजूनही तुम्हाला माझी दया कशी काय येत नाही? आपल्या नामांकित भक्ताची अशी व्याकुळ आणि करुण प्रार्थना ऐकून दयाळू श्री गुरुनाथांना राहवले नाही आणि ते अत्यंत वेगाने तिथे प्रकट झाले. आपले वासरू हंबरले की गाय जशी गोटा सोडून वेगाने त्याच्याकडे धावत येते, अगदी तशाच प्रकारे साक्षात श्री गुरु सत्त धावत त्या भक्ताजवळ आले. साक्षात गुरुमाऊलीला समोर पाहताच
त्या नामकरणी भक्ताने धावत जाऊन श्री गुरूंच्या दोन्ही चरणांवर आपले मस्तक ठेवले आणि साष्टांग नमस्कार केला. त्याने श्री गुरूंच्या दिव्य रूपाला आपल्या अंतःकरणात घट्ट साठवून घेतले आणि मनोभावे त्यांची षोडोपचारे पूजा केली. श्री गुरूंच्या दर्शनाने नामधारक पूर्णपणे आनंदित झाला. त्याचे सर्व दुःख नाहीसे झाले आणि श्री गुरुनाथ त्यांच्या हृदयात कायमचे स्थिर रावले. श्री गुरुनाथ नेहमी आपल्या खऱ्या भक्तांच्या हृदयात वास करतात. भक्तांची ही अवस्था आणि श्री गुरूंची कृपा पाहून ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर यांना अत्यंत आनंद झाला आहे. अशा प्रकारे गुरुचरित्रातला हा पहिला अध्याय इथेच समाप्त होत आहे. हा अध्याय जर आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.